नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, अनेक लोकांचा आक्षेप आहे की मोदींनी काय केलं. मोदींनी देशाचा विकास म्हणजे काय केलं. आणि अशा लोकांना हे दाखवून देणं गरजेचं आहे की ज्या प्रमाणात गेल्या 14 वर्षामध्ये रेल्वेचा विकास झाला, ते जर तुम्ही बघितलं तर विकास काय असतो हे तुम्हाला नक्की दिसेल. पण राहुल गांधी असतील किंवा देशातले विरोधक असतील, त्यांना मात्र ते दिसत नाहीये. त्याहीपेक्षा पुढे जाऊन मी सांगेन, त्यांना दिसतंय पण त्यांना बघायचं नाहीये. आणि त्यामुळे ते असे आरोप करत असतात. आज या पॉडकास्टमध्ये आपण रेल्वे या विषयावर बोलणार आहोत. लक्षात घ्या, रेल्वे हा विषय अतिशय महत्वाचा आहे. वंदे भारत ही जी ट्रेन आहे ती भारताची शान झालेली आहे. आणि त्याच ट्रेनवर काही मुस्लिमांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. आणि ते हल्ले का होतात, या सगळ्या कारणांची मीमांसा आम्ही या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. माझ्यासोबत युगस्वरचे संपादक अलोकजी आहेत. अलोकजी, नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार आबा. अलोकजी, असं म्हणतात की देशाचा विकास बघायचा असेल तर पहिला दृश्य विकास तुम्हाला रेल्वेत दिसेल. याबद्दल बरोबर. तुम्ही नेमकं काय सांगाल? आबा, आपण सर्वांनी लहानपणी आजोळी जाताना ट्रेनचा प्रवास केलाय. ट्रेन म्हटली की दोन तीन गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे घाणेरडे प्लॅटफॉर्म्स, बकाल रेल्वे स्टेशन, उशिरा धावणाऱ्या ट्रेन्स, अस्वच्छ ट्रेन्स आणि अस्वच्छ ट्रेन मधले संडास आणि टॉयलेट्स. आज आपण बघितलं तर खरोखर 12 वर्षात डेफिनेटली डेव्हलपमेंट झाली आहे, प्रगती झाली आहे. आज आपण बघितलं तर ट्रेन स्वच्छ आहेत. एअरपोर्टच्या स्टँडर्डचे आज रेल्वे स्टेशन आहेत. मुख्यत्वे ट्रेन्स टायमावर धावतात. आणि रेल वन ऍप सारखे ऍप आहेत जिथे आपण आपली ट्रेन कुठे आहे ते ट्रॅक करू शकतो. म्हणजे एकंदरीत रेल्वेनी प्रगती केली आहे. मोदींच्या आणि कुठल्याही देशाचं डेव्हलपमेंट मोजण्याचं एक मेजर पॅरामीटर आहे इन्फ्रास्ट्रक्चर. आणि रेल्वे भारतातील दुर्गम्य भागात पण आता कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे पार आपलं जम्मू काश्मीर पासनं ते कन्याकुमारी पर्यंत आणि तिकडे पश्चिम पासनं पूर्व म्हणजे सेव्हन सिस्टर्स पर्यंत आपली कनेक्टिव्हिटी आता वाढली आहे. त्यामुळे भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात भारतीय माणूस जाऊ शकतो. आज ही परिस्थिती आहे. आणि ट्रेन्स जसं तुम्ही उल्लेख केला, वंदे भारत आहे, तेजस आहे, यांनी कायापालट केली आहे. म्हणजे रेल्वेनी प्रवास करणाऱ्यांना एक सुखद अनुभव. म्हणजे मला आठवतं एक काळ असा होता, अरे लोक स्टाईल मारायचे, मी या फ्लाईटने गेलो, मी त्या फ्लाईटने जाऊन आलो. पण आज आपल्या नातेवाईकांना विचारलं ना, अरे बाबा तू वंदे भारतने प्रवास केला का, तर लोक एकदा करून बघ, नशील केलं तर. या या लेवलला आपण आज पोहोचलो. म्हणजे डेफिनेटली प्रगती झाली आहे. नक्कीच. ह्या सगळ्या डेव्हलपमेंट होताना विशेषतः रेल्वेची डेव्हलपमेंट, रेल्वेचं एक मोठं जाळं या भारतात आहे. आणि रेल्वेचा विकास हा देशाचा विकास या दृष्टिकोनातून बघितला गेलेला आहे. गेली 70 वर्ष काँग्रेस शासित भारतामध्ये रेल्वेकडे तसं बघायला गेलं तर दुर्लक्ष केलं गेलं. आणि ठीक आहे, लोकांना आवश्यक आहे म्हणून रेल्वे चालवली गेली, पण रेल्वेमध्ये प्रवाशांना सुविधा मिळतील हे कुठेच बघितलं गेलं नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की रेल्वे प्रशासन, तिथे काम करणारी लोक, हे पण काहीसे हलगर्जीपणाने वागत होते. आणि हे मी सांगत नाही, प्रत्यक्ष रेल्वे प्रवास करणारी माणसं सांगतात. आज या दोन्ही पातळीवर आपल्याला रेल्वे सशक्त झालेली दिसतंय. याचं नेमकं कारण काय असावं? डेफिनेटली आबा, महत्वाचा विषय आहे. ह्याचं प्रामुख्याने मुख्य कारण म्हणजे फोकस. जसं तुमच्या प्रश्नातच तुम्ही मांडलं की सुरुवातीच्या काळात एक सोय सुविधा म्हणून रेल्वेकडे बघितलं जात होतं. पण आज एक डेफिनेटली याच्याकडे प्रगतीच्या दृष्टिकोनातून बघितलं जातंय. याच्यावरती कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट होते, म्हणजे साधारणतः
वार्षिक कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट साधारणतः 2.6 to 2.8 लाख करोड एवढी आहे. दुसरं म्हणजे आज आपण त्या माध्यमातून अत्याधुनिक ट्रेन्स बघत आहोत, जसं वंदे भारत आहे किंवा तेजस आहे. त्याच्यानंतर दळणवळणाच्या दृष्टिकोनातनं मालगाड्या ज्या आहेत त्या आणि या पॅसेंजर ट्रेन पहिले एकाच ट्रॅकवर धावायच्या. त्याच्यात जे ट्रान्सपोर्टर्स आहेत त्यांना पण नुकसान व्हायचं आणि आपल्या ट्रेन्स पण उशिराने धावायच्या. पण आज या मालगाड्यांकरता डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे. म्हणजे मालगाड्यांची वाहतूक वेगळ्या ट्रॅकवरनं आणि पॅसेंजर ट्रॅक्सची वाहतूक वेगळ्या ट्रॅकवरनं. या अनुषंगाने महत्वाची पावलं सरकारने उचलली आहेत, जिथे वेळ आणि दोन्ही गोष्टी वाचतात. तिसरं म्हणजे आज आपण बघितलं तर इलेक्ट्रिफिकेशन मोदी सरकार आल्यापासनं हे खूप प्रमाणात वाढलंय. म्हणजे 2014 साली मला आठवतं, मी जेव्हा फिगर्स आता रेफर करत होतो, 21,800 किलोमीटर्स आपलं इलेक्ट्रिफिकेशन होतं. आज 2026 मध्ये साधारणतः 69,800 किलोमीटर्सचं इलेक्ट्रिफिकेशन झालंय. ह्याचा म्हणजे आपण फक्त म्हटलं इलेक्ट्रिफिकेशन झालंय का? हो झालंय, पण ह्याचा इम्पॅक्ट काय आपण आबा बघितलं ना, तर ह्याच्यामुळे डिझेल कन्झम्पशन जे व्हायचं रेल्वेचं, ते आज कमी झालं. आणि जवळजवळ 6,000 कोटीचं जे डिझेल वर्षाला लागायचं, ते आज वाचलंय. म्हणजे काय म्हणतात त्याला, 6,000 कोटी रुपये वाचलेत. नुसते पैसे वाचले नाहीत, ह्याचा इम्पॅक्ट पर्यावरणावर पण झालाय. डिझेलमुळे तुमचं पोल्युशन वाढायचं, आज इलेक्ट्रिफिकेशनमुळे पोल्युशन कंट्रोलमध्ये आहे. बऱ्याच गोष्टी रेल्वेच्या माध्यमातून झाल्या. आपले कोचेस बदललेत. सो इनफॅक्ट आपण समजा बघितलं तर रेल्वेमुळे भरपूर प्रगती या देशात आपण रेल्वे या क्षेत्रात गेल्या 10-12 वर्षात बघितली आहे. आणि ह्याच्याकरता डेडिकेटेड विजन जे पाहिजे ते या सरकारकडे आहे. पूर्वी भारतीयांचा रेल्वे प्रशासनामध्ये प्रत्यक्ष सहभाग असा नव्हता. आता तुम्ही ज्या वेळेस रेल्वेमधून प्रवास करता तर जागोजागी तिथे नंबर लिहिलेले असतात. तुमचा डबा कोच जर घाणेरडा असेल तर इथे फोन करा, लगेच माणूस येतो आणि ते साफ करतो. इतकंच नाही तर जे खाद्यपदार्थ आहेत त्यांचे रेटही ठरवून दिलेले आहेत. त्यापेक्षा जास्त दराने जर कोण पैसे आकारत असेल तर तातडीने त्याच्यावर कारवाई होते. कोणी तुमच्या सीटवर घुसखोरी केली असेल तर लगेच पोलीस येतात आणि त्याला उचलून काढतात. हे मागच्या 12 वर्षामध्ये दिसतं, त्याच्या अगोदर हे कधीच दिसलं नव्हतं. तर हा जो प्रत्यक्ष प्रवाशांचा सहभाग आणि रेल्वे प्रशासन हा जो वाढलेला आहे, याच्यामध्ये एक वेगळी अशी स्ट्रॅटेजी होती. हो नक्कीच. समजा आपण बघितलं तर रेल्वे हा भारताच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण विषय आहे. एक म्हणजे रेल्वे जगाच्या पातळीवर जर आपण विचार केला तर रेल्वे ही सगळ्यात जास्त नोकऱ्या देणारी एक संस्था आहे. या सगळ्यात जास्त लँड रेल्वेकडे आहे. सो स्ट्रॅटेजिकली ह्याच्या आधीपर्यंत रेल्वे फक्त एक दळणवळणाचं साधन आपण म्हणून बघत होतो. पण आज सरकार या या रेल्वेकडे एक स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स फ्रॉम डेव्हलपमेंट पर्स्पेक्टिव्ह या अनुषंगाने बघते. आणि मुख्यत्वे अश्विनी वैष्णव हे रेल्वे मिनिस्टर 2021 मध्ये झाल्यापासनं फार फास्ट रेल्वेमध्ये डेव्हलपमेंट होत आहेत. माझा एक अनुभव सांगतो. नागपूरहून येत असताना आमच्या कोचला थोडा इश्यू होता आणि मी लगेच त्या टोल फ्री नंबर आणि एक्स वरती मी मेसेज टाकल्यावरती पुढल्या स्टेशनला रेल्वेचे कर्मचारी आले आणि त्यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. सो असे असे बरेच उदाहरणं आपण बघतो. मी तर वैयक्तिकरित्या मी स्वतः अनुभव घेतलाय, त्यामुळे मी नक्कीच सांगेन. दुसरं म्हणजे स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने आपण विचार केला तर भारतात रेल्वे आज आपण आपलं जे रेल्वेचं ब्रेन आहे, व्हॉट इज ब्रेन ऑफ रेल्वे, ते म्हणजे आपली ब्रेकिंग सिस्टीम, AI, सिग्नल सिस्टीम्स, कवच सारख्या सिस्टीम्स आहेत ज्याच्यामुळे ट्रेनचे ऍक्सिडेंट्स थांबतात. या सिस्टीम्स आज आपण फक्त मॅन्युफॅक्चरिंग नाही तर त्या आपण जर्मनी, फ्रान्स, अमेरिका यासारख्या प्रगत देशांमध्ये पण एक्सपोर्ट करतो. जी
अल्स्टॉमचं सहावी प्लांट आहे तिथं, आणि मेधा सर्वो, या ज्या दोन मुख्यत्वे कंपन्या आहेत, सी या 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 दोन कंपन्यांच्या माध्यमातून मॅक्झिमम एक्सपोर्ट आपण करतो. सो स्ट्रॅटेजिकली या या विषयाचं खूप महत्व आहे. 140 कोटी लोकसंख्येचा देश आणि या देशातील बहुसंख्य लोकांचं दळणवळणाचं साधन हे अर्थातच रेल्वे आहे. आता आता विमानातून लोक प्रवास करायला लागलेली आहेत, पण तरीही आज सर्वसामान्याचं दळणवळणाचं साधन हे आणि लांब पल्ल्याचं दळणवळणाचं साधन हे रेल्वे आहे. अशा वेळेस रेल्वेमध्ये काही त्रुटी आहेत, 100% त्रुटी दूर झालेल्या नाही आहेत. 70 वर्षाचा अनागोंदी कारभार हा काही 10-12 वर्षात संपणार नाही, पण त्यातून दिलासा मिळायला लागलेला आहे. आता अनेक ट्रेन झालेल्या आहेत, सुविधा मिळत आहेत, वेळेवर जाणाऱ्या ट्रेनची संख्या जास्त आहेत. 100% आहेत का याचा दावा मी करणार नाही. अनेक ट्रेन आजही उशिरा धावतात, पण आपण हे विचारात घेतलं पाहिजे की ते अंडर डेव्हलपमेंट आहे आणि ज्यावेळेस डेव्हलपमेंट कम्प्लीट होईल त्यावेळेस आपल्याला रिझल्ट मिळतीलच. पण त्याही बरोबर लोकसंख्या वाढली आहे, किती प्रमाणात ट्रेन सोडायच्या हाही मोठा प्रश्न आहे. पण ही सगळी आव्हानं रेल्वे पेलते. मोदींनी जेव्हा पंतप्रधान पद स्वीकारलं त्यावेळेस त्यांच्या समोर रेल्वे एक मोठं आव्हान होतं का? हो, नक्कीच. आणि आबा आपण हिस्टॉरिकली समजा बघितलं तर आपल्याकडे फायनान्स बजेट आणि रेल्वे बजेट हे वेगळे वेगळे प्रेझेंट व्हायचे. आता कालांतराने मोदी सरकार आल्यावरती बजेट एकच प्रेझेंट होतं, आणि त्या मुख्यत्व फायनान्स बजेटमध्येच रेल्वे बजेटच्या संदर्भात उल्लेख असतो, आणि त्या अनुषंगाने त्याच्यात प्लॅनिंग पण होतं. आज डेफिनेटली लोकसंख्या वाढली आहे. जेव्हा आपण स्वतंत्र झालो त्या काळापासून आज डेफिनेटली ट्रेन्सची पण संख्या वाढली आहे. एक काळ डेफिनेटली असा होता 2014च्या आधी, जेव्हा एकाच ट्रॅकवरनं आपल्या ट्रेन्स पण धावायच्या, पॅसेंजर ट्रेन्स, गुड ट्रेन्स पण धावायच्या. पॅसेंजर ट्रेन्सचे डबे हे वेगळ्या क्वालिटीचे होते, त्यामुळे त्याची स्पीड लिमिटेड होती, आणि इंजिन्स पण ऍडव्हान्स नव्हते. आज आपण बघितलं तर LHV सारखे म्हणजे लाईट मटेरियलचे डबे आणि हाय स्पीड क्वालिटी इंजिन, याच्यामुळे डेफिनेटली आपला वेळ वाचतो, कॉस्ट कमी लागते, आणि दुसरं म्हणजे जेव्हा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा मालगाड्यांकरता केलाय, त्याच्यामुळे आपल्याला जास्त ट्रेन्स पण आज इंट्रोड्यूस मेन ट्रॅकवर करता आलाय, जिथनं पॅसेंजर ट्रॅव्हल करतो. आज प्रत्येक तुम्ही बघितलं तर रेल्वे स्टेशनचं स्टँडर्ड हे वाढलंय. आणि दुसरा विषय की हो, प्रत्येक ट्रेन आज राईट टाइम धावते असं नाही. काही काही ट्रेन्स लेट आहेत, 100% राईट टाइमवर आल्या नाहीयेत. पण जे रेल ऍप आहेत त्याच्या माध्यमातून आपली ट्रेन आज कुठल्या स्टेशनला आहे, काय कुठल्या कुठल्या डेस्टिनेशनला आहे, आणि आपल्याला जिथनं ट्रेन पकडायची आहे ती तिथे किती वाजता पोहोचेल, ह्याचा करेक्ट अंदाज हा पॅसेंजरला एक तो ज्या ठिकाणी आहे तिथनं होतो. म्हणजे त्या अनुषंगाने त्याचा वेळ पण प्लॅन करू शकतो आणि ट्रेन पण पकडू शकतो. ठीक आहे, प्रगती झाली आहे, होती आहे, पण आपण जसं म्हणतो की देर इज स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट. आणि त्याच अनुषंगाने रेल्वे पण आज आपली कात टाकते आणि प्रगतीच्या मार्गावर आज धावते. म्हणजे एक काळ असा होता की आपण फक्त बाहेरच्या देशांवर अवलंबून होतो, पण आज आपण रेल्वे इंजिन्स आणि रेल्वे प्रणाली ह्या आपण एक्सपोर्ट पण करतो. वंदे भारत ही ट्रेन ही भारताचा मानबिंदू आता ठरायला लागलेली आहे. मी या अनुषंगाने बोलतोय की याच भारत ट्रेनवर मध्यंतरी दगडफेक झाली, अनेक ठिकाणी दगडफेक झाली. आजही समाजकंटकांकडून, विशेषतः पाकिस्तान पुरस्कृत जे मुस्लिम जिहादी आहेत त्यांच्याकडून वंदे भारत ही टार्गेट केली जाते. इतकंच नाही तर रेल्वे पटरीवर दगड ठेवणं, ब्लॉकेज ठेवणं आणि त्यातून रेल्वेचा अपघात होईल हे बघणं, हेही या समाजकंटकाकडून, जिहादी मुस्लिमांकडून होत आहे. हे याचं प्रतीक आहे का की हा भारत आता पुढे जातोय, मग काही करून त्याला मागे खेचा?
आणि त्यातून हे सगळे प्रकार होत आहेत का? हो, नक्कीच. कारण आज आपण बघितलं तर रेल्वे भारतात इंडियन आर्मी नंतर रेल्वेची सगळ्यात जास्त जागा आहे. आणि याला कुठे ना कुठे लँड जिहादशी पण जोडण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणजे आज तुम्ही आर्मीच्या जागेवरती तुम्ही असे गोंधळ घालू शकत नाहीत. पण रेल्वे हे इझी टार्गेट आहे, जेणेकरून हे जिहादी लोक जे पाकिस्तान आणि इतर देशातनं पुरस्कृत होतात, त्यांच्याकरता हे सोपं टार्गेट आहे. आणि आज आपण बघितलं तर तेजस एक्सप्रेस सारखी गाडी असो किंवा वंदे भारतने नाही का रेल्वेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलून टाकलाय. आणि आता तर वंदे भारत लॉंग ह्याच्यात पण आली आहे, म्हणजे काय ओव्हरनाईट जर्नीमध्ये पण वंदे भारत आता इंट्रोड्यूस झाली आहे. सो कुठे ना कुठे या लोकांच्या पोटात दुखतंय की भारत डेव्हलपिंग नेशन पासनं डेव्हलप्ड नेशनकडे प्रगती करतोय. भारताची इकॉनॉमी आज जगातील चौथ्या क्रमांकावर आहे आणि भारत येत्या काही वर्षात टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचणार आहे. कुठे ना कुठे ह्यांच्या पोटात दुखतंय. भारताची इमेज खराब करायची, भारताची काय म्हणतात प्रगती पथाला कुठेतरी अं, चाप लावायची आणि कुठे ना कुठे या माध्यमातून लँड जिहाद ला खतपाणी घालायचं, हा असा काहीतरी एकंदरीत डाव असा दिसतोय. रेल्वे केवळ भारतासाठीच इंजिन बनवत नाही, आता तर रेल्वेचे इंजिन एक्सपोर्टही व्हायला लागलेले आहेत. हो. परदेशातून भारतीय रेल्वे इंजिनांना मागणी आलेली आहे. याबाबत काय सांगा? आबा आपण समजा बघितलं तर आपल्याकडे दोन मेजर कंपनी आहेत, मेधा सर्वो आणि अल्स्टॉम. अल्स्टॉम ही फ्रेंच कंपनी आहे, पण त्यांचा जो सावलीचा प्लांट आहे यांच्या माध्यमातून जे रेल्वेचं ब्रेन आहे, बेसिकली इंजिन मध्ये जो आपण काय म्हणतात त्याला ब्रेकिंग सिस्टीम्स आहेत किंवा एआय माध्यमातून आपण जे सिग्नलिंग सिस्टीम्स जी करतो, ज्याचा कनेक्ट इंजिनशी आहे, त्याच्यानंतर कवच सारख्या ज्या सिस्टीम्स आहेत ज्या रेल्वे इंजिन मध्ये लावल्या आहेत, या प्रगतीशील देशामध्ये आपण एक्सपोर्ट करतो. ज्या देशांकडनं आपण काही वर्षापूर्वी इम्पोर्ट करायचो, त्या देशांना आज आपण आपले रेल्वे इंजिन्स एक्सपोर्ट करतो. जसं जर्मनी झालं, फ्रान्स झालं, अमेरिका झालं. सो भारतात या दोन कंपन्या आहेत ज्या एक्सपोर्ट करतात. पहिले जपान आणि जर्मनीतनं जास्त लोक कंपन्या या इंजिन्स घ्यायच्या, पण आता इंडियात पण फोकस वाढलाय आणि आपले बेसिकली आपल्याकडे स्किल वर्क चांगलं आहे, क्वालिटी आपण चांगली देतो आणि स्वस्त या देशांपेक्षा स्वस्त त्या युरोपियन लोकांना पडतं. बरोबर. तुम्ही मगाशी बोलताना लँड जिहादचा सगळ्यात मोठा बकरा किंवा आपण म्हणून की लँड जिहाद जे मोठ्या प्रमाणात झालं त्याचा बळी रेल्वे ठरलेला आहे. म्हणजे आजच मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी वाचली की वांद्रे स्टेशन बाहेरचा जो भूखंड मोकळा केला तो हिमनगाचं टोक आहे. खरं म्हणजे त्यापेक्षा 4 ते 5 पटीने म्हणजे 16,000 एकर जमीन रेल्वेची अजूनही एन्क्रोच आहे. आणि ही एन्क्रोचमेंट ही लँड जिहादच्याच याने झालेली आहे. त्याला काही लोकांनी, काही राजकीय नेत्यांनी मदत केलेली आहे. अ, मायापूर मायापूर की मणिपूर, दिल्ली जवळचा भाग, तिथे ही जी मायापुरी, येस, नाही मणिपुरी नाही, मायापुरी, तिकडे रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला प्रचंड झोपड्या आहेत. म्हणजे अक्षरशः त्या ट्रॅकवरून रेल्वे जाताना आपण बघतो तर कळतं की हे जाणून बुजून झालेलं आहे. तर ही जी एन्क्रोचमेंट आहे हे उडवणं, हे संपवणं, हे रेल्वे समोरचं आजचं मोठं आव्हान आहे. हो, नक्कीच. समजा आपण मुंबईची नयानगरची आपलं ह्याची गरीब नगर का गरीब काय ते नयानगर बांद्र्याची आपण समजा समजा उदाहरण घेतलं तर ही सुप्रीम कोर्टात बरेच वर्ष 8 ते 9 वर्ष ही केस सुरू होती. जेव्हा दिल्लीत काँग्रेसचं सरकार होतं, महाराष्ट्रात पण काँग्रेसचं सरकार होतं, त्या काळात ह्यांना वसवण्यात आलं. म्हणजे आपण याचा इतिहास बघितला तर 85 सालापासून हे वसवण्यात आले. या काळात काँग्रेसचं राज्य होतं. हीच परिस्थिती आपण भारतातल्या कुठल्याही मेजर सिटीजमध्ये गेलात तर रेल्वेच्या जागा
हे सॉफ्ट टार्गेट आहे एन्क्रोचमेंट करण्याकरता. आणि जोपर्यंत तुमचं केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्या राज्यातलं त्या त्या शहरातलं महानगरपालिका या तिन्ही बॉडीज एकत्र येऊन पहल घेणार नाही, तोपर्यंत हे असे एन्क्रोचमेंट हटवणं रेल्वे सारख्या सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सीजला कठीण जाणार आहे. कारण की याच्या मागे जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच प्रमाणात आपल्या स्वार्थाकरता राजकारणातले लोक मतदार तिथे एस्टॅब्लिश करतात, पण ते हे बघत नाही की याच्यात देशाचं नुकसान होतं. आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो. रेल्वेचा विकास आतापर्यंत झालेला दिसतोय आणि आता लोक त्या विकासावर आधारित तक्रार करू लागले. म्हणजे पूर्वी गाडी, मला आठवतंय की 12-12 तास गाड्या लेट असायच्या. आता 2 तास झाला तरी लोक तक्रार करतात, पण पूर्वी मात्र 12 तास गाडी लेट असेल तरी काही बोललं जायचं नाही, कारण कोणी ऐकायलाच नव्हतं. कारण बरोबर. मांडायचं कुठे हा प्रश्न होता. आता ऐकणारे आहेत तर 2 तासाचा विलंबही मोठा वाटतो. अशा वेळेस मोदी सरकार आणि रेल्वे प्रशासन यांच्या समोर भविष्यातली आव्हानं काय असणार आहेत? नाही, एका एका दृष्टिकोनातून आपण समजा बघितलं तर आव्हानं आहेत, पण सी आज टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होतीये, नवीन नवीन गोष्टी येत आहेत. आपण एआयच्या माध्यमातून किंवा आता तुमचं काय म्हणतात त्याला, ML येत आहे, त्याच्यानंतर तुमचं या ज्या गोष्टी येत आहेत, त्याच्या अनुषंगाने गोष्टी स्ट्रीमलाईन होतील. फक्त काय आहे, मशीन आणि माणूस ह्याच्यात फरक आहे. 12 तास जेव्हा लागायचे, उशीर व्हायचा ट्रेनला, त्या लोकांकडे पेशन्स होता. आज लोकांचा पेशन्स संपत चाललाय. उद्या 2 तासाची ट्रेन 15 मिनिटावर जरी लेट आली तरी लोक म्हणतील अरे 15 मिनिटं लेट झाली. जपानमध्ये टाइम टू टाइम ट्रेन धावतात, पण तिथे लोकांचा सहभाग पण असतो. आज आपल्याला हे आव्हान पाडायचं असेल तर फक्त सरकारवरती अवलंबून राहून चालणार नाही. आज लोकांनी पण त्या रेल्वे या प्रशासनाला सहभाग केला पाहिजे. चेन पुलिंग होतं, उगीच रस्ता ट्रेन रोको होते, या गोष्टी समजा आपण थांबवल्या तर डेफिनेटली कुठे ना कुठे सरकार समोर जी आव्हानं आहेत ती कमी होतील. पण लोकांना पेशन्स सोडवायची गरज आहे. लोकांना या डेव्हलपमेंटमध्ये फक्त सरकारवर न अवलंबून राहता ही आपली पण जबाबदारी आहे, तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन गव्हर्नमेंटला सपोर्ट करणं तेवढंच महत्वाचं आहे. अ, रेल्वेची चर्चा आणि मुंबईतल्या लोकल बद्दल आपण बोललो नाही तर कदाचित ती पूर्ण होणार नाही. तर म्हणजे आता मला बरोबर. पटकन तो मुद्दा आठवला. तर तो एक प्रश्न आपण आता घेऊया की मुंबईतली लोकल, म्हणजे मग हार्बर असेल, ट्रान्स हार्बर असेल, सेंट्रल रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, सुधारणा भरपूर झालेल्या आहेत. जवळजवळ प्रत्येक स्टेशनवर एक्स्केलेटर आहे. आता तर तुम्हाला जिने चढायची पण गरज नाही, अगदी बरोबर. सगळ्या स्टेशनवर आहे. दुसरं म्हणजे पासाची सुविधा, ऍपद्वारे तुम्ही तिकीट काढू शकता, लाईन मध्ये उभं राहण्याची गरज नाही. टेक्नॉलॉजीचा वापर झालेला आहे, पण तरीही मुंबईतली लोकल ही कुठेतरी कमी पडते. ज्या लोकसंख्येने, म्हणजे जी लोकसंख्या वाढली आहे त्या दृष्टीने, आणि सगळ्यांचंच साधन, भरोशाचं साधन रेल्वे, त्यामुळे सगळेजण रेल्वेकडेच येतात. मी नक्कीच. सेंट्रल रेल्वेच्या पीआरओशी एकदा बोलत होतो की काय करणार, तर ते मला म्हणाले की आता परिस्थिती अशी आहे की एक ट्रेन प्लॅटफॉर्म मधून निघाली आणि दुसरी ट्रेन आली, पुढे गेलेल्या ट्रेनमध्ये आणि पाकच्या ट्रेनमध्ये अर्धा किलोमीटरचा पण, म्हणजे अगदी 300 मीटरचा पण अंतर नसणार आहे, अशी परिस्थिती येणार आहे. तर एकंदरीत विचारायचा मुद्दा असा आहे की या लोकलमध्ये सुधारणा ही कोणत्या अंगाने आणि कशी होऊ शकते? नक्कीच. रेल्वे मुंबई करता लाईफलाईन आहे. आणि आपण गेल्या 10-15 वर्षात समजा बघितलं, डेफिनेटली डेव्हलपमेंट इम्प्रुव्हमेंट आली आहे. ट्रेन बऱ्याचशा वेळ ऑन टाइम असतात. आता तर आपल्याकडे एसी लोकल पण आली आहे. पण जोपर्यंत पॅरलल सिस्टीम नीट उभी राहत नाही, जसं मेट्रो आहे किंवा जी आता कोस्टल रोड जो होतोय, जो
तुमचा बोरिवलीपासून नरिमन पॉइंट पर्यंत कनेक्ट करणार आहे, किंवा इकडनं ठाण्यापासून ते सीएसटी पर्यंत फ्रीवे होतोय. जोपर्यंत पॅरल रेल्वेला पॅरल सिस्टीम्स उभ्या होत नाही ना, तोपर्यंत रेल्वेवरती लोड येणार आहे. डिस्टन्स तेवढंच आहे, ट्रॅक तेवढाच आहे, पण गाड्यांची संख्या वाढल्यामुळे डेफिनेटली जसं तुम्ही म्हणाल की 2 ट्रेनमध्ये पहिले किलोमीटरवरचं अंतर असायचं, ते हळूहळू 300 मीटर पर्यंत येऊन ठेपेल. मला तर हे जोकिंगली मी असं म्हणतो की अर्धी ट्रेन या प्लॅटफॉर्मवर निघाली की दुसरी ट्रेन त्या अर्धी त्या प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली का काय, अशी परिस्थिती येईल. कारण ट्रेनच्या संख्या वाढवायच्या असतील तर. पण डेफिनेटली आज इन्फ्रास्ट्रक्चरवरती महाराष्ट्र सरकार पण भर देत आहे, आणि कालांतराने तुमच्या मेट्रो पण वाढतील, इंटर सबअर्बन लोक कनेक्टिव्हिटी पण वाढेल, आणि त्याच्यामुळे ठीक आहे, लोड वाढेल, पण मॅनेजेबल राहील. बरोबर. तर भारतीय रेल्वे हे प्रगतीचं प्रतीक आता मानलं जात आहे. ज्या पद्धतीने पाकिस्तान पुरस्कृत जिहादी भारतीय रेल्वेवर, मग ते लँड जिहादच्या मदतीने का असेना, प्रत्यक्ष घातपातासाठी प्रयत्न करणं या मदतीने का होईना, हे जे प्रयत्न केले जात आहेत त्यावरून हे अधिकच स्पष्ट होतं की भारताचा मानबिंदू हा भारतीय रेल्वे हळूहळू ठरते आहे. आणि हे सगळं नरेंद्र मोदी आणि रेल्वे प्रशासन यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालंय. मंडळी, विकास आहे, विकास समोर दिसतोय, पण ज्यांना हा विकास बघायचा नाहीये त्यांच्यासाठी या भारतात काही नाही. ते अजूनही 1857च्याच भारतात इथे राहत आहेत, आणि त्यांना त्याच भारतात राहू द्या. तुम्हाला विकास बघायचा आहे, तुम्हाला विकास दिसणार, आणि तो विकास तुम्ही अनुभवणार याची मला खात्री आहे. असो मंडळी, इथे आम्ही थांबतोय. आलोकजी, आपले खूप खूप आभार, आपण या चॅनलवर आलात. धन्यवाद. मंडळी, आलोक यांचं युगस्वर नावाचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरच्या व्हिडिओंना देखील लाईक आणि शेअर करा. माझं लक्षवेध ते चॅनल जिथे तुम्ही हा व्हिडिओ बघताय, याही चॅनलच्या व्हिडिओंना लाईक शेअर करा, आणि या चॅनलवर आपलं प्रेम हे तसंच राहू द्या. धन्यवाद.